हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणे सुख झाले वो साजणे विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा सुख झाले वो साजणे सुख झाले वो साजणे तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा माधव परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा माधव परवा तोहा माधव परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा गौत सुकृताचे जोडे गौत सुकृताचे जोडे सुकृताचे सुकृताचे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा विठ्ठली आवडी मनोन विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुख
धन्य ते संसारी दयावंत चे अंतरी दयावंत चे अंतरी दयावंत चे अंतरे संसारी दयावंत ते अंतरी दयावंत धन्य ते संसारी दयावंत चे अंतरी दयावंत चे अंतरी दयावंत चे अंतर धन्य ते संसारी दयावंत ते दयावंत ते अंतरी दयावंत ते अंतरी हे ते उपकारासा ते उपकारासा ते उपकारासा ते उपकारासाठी आले घर जा वैकुंठे आले घर जा वैकुंठे आले घर जा वैकुंठे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे आले घर जा वैकुंठे आले घर जा वैकुंठे लटके वचन नाही देहि उदासना नाही देहि उदासीन नाही देहि उदासीन लटके वचन नाही देहि उदासीन नाही देहि उदासीन नाही देहि उपकारासाठी आले घर जावे आले घर जावे आले घर जावे आले उपकारासाठी आले घर जावे कुंडी आले घर जावे कुंडी मधुरावाणी मोठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव मधुरावाणी मोठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव तुका म्हणे वाव येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जावे कोणते आले घर जावे कोणते आले घर जावे कोणते उपकारासाठी आले घर जावे आले घर जावे कोणते आले घर जावे कोणते विडोपार कुमाई विडोपार कुमाई विडोपार कुमाई विडोपार कुमाई विडोपार कुमाई विडोपार कुमाई विडोपार जास्त बंग होतोय बघा शार्प करा. हरिभक्तीपरायण गणेश महाराज तुपे हरिभक्तीपरायण पवार महाराज हॅलो हॅलो हरी रे ना धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी
धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी
आले गरजा आले गरजा आले गरजा वैकुंठी आले गरजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की
धन्यते संसारी धन्यते संसारी दयावंत जयंतरे येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठ मधुरावाणे ओटे तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे शरण 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 एकनाथा पायी माता देविना पायी माता देविना समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुधावं जगननेतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखेश वेदांत शास्त्रार्थनित्यं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए गाइए पवन कुमार करो मति अनुसार आइए हनुमंत विराजिए
खोपेश्वर हनुमंतरायांच्या या प्रांगणामध्ये, या दरबारामध्ये आपणा सर्वांचं अधिष्ठान दैवत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वर गिरीजी महाराज, गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, परमोच्च अधिष्ठान दैवत हिंदू हृदय सम्राट महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज, या सकल संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त ग्रामस्थ, कोपेश्वर, भाविक भक्त, भजनी मंडळ, उदार अन्नदाते, द्रव्यदाते, ज्ञानदाते आपल्या सर्वांच्याच सहकार्यातून होत असणारा हा सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कीर्तन महोत्सव, हरिपाठ आणि रोजच्या असणाऱ्या ह्या पंक्ती जागर असा भरगच्च असणारा हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या या वर्षीच्या भगवंताच्या चरणकमलावरती म्हणजेच हनुमंतरायांच्या चरणकमलावरती ही वाक्पुष्परूपी आणि असणारी समिधा समर्पित करण्यासाठी सद्गुरूंच्या कृपेने ग्रामस्थांच्या आग्रहास्तव आणि असणारी ही सेवा माझ्याकडे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आलेली आहे, तेव्हा तुम्ही आम्ही संपूर्ण मिळून आणि असणारी आजची ही सेवा या ठिकाणी आपण करूया. उपस्थित कार्यक्रमासाठी सर्व परिसरातून आलेले संप्रदायातील योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज फडावरील महाराज मंडळी, गुणीजन, टाळकरी बांधव, भक्तजन, त्याचप्रमाणे देवगड संस्थांची आणि असणारे अनुयायी महाराज मंडळी, गायनाचार्य, भक्तवर्ग आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी सुंदर या ठिकाणी चाल गायली ते एक युवा कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण गणेशजी महाराज तुपे, त्यांनाही नारदाच्या गादीवरून विनम्र भावाने वंदन करतो. त्यांच्या समवेत कृष्णा महाराज, आपल्यालाही वंदन आहे. पवार बेटाचे आमचे विद्यार्थी श्री हरिभक्तपरायण आपल्याच गावातील आणि असणारे हे रत्न रोहनजी महाराज, आमचे विजू भाऊ, अर्जुन भाऊ, मधले विनेकरी, बाहेरचे विनेकरी, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आपणा सर्वांनाच आणि असणाऱ्या नारदाच्या गादीवरून विनम्र भावाने वंदन करतो. माऊली महाराज आहे आमचे खेडकर, त्यांच्या समेत दुसरे गायनाचार्य, आपल्यालाही वंदन. आमच्या इकडले ज्येष्ठ तरुण सर्व मंडळी, मृदंगाची साथ करणारे मृदंगमणे श्री हरिभक्तपरायण, रोज आपण ज्यांचा 8ही दिवसाने असणारा सुंदर मृदंग या ठिकाणी ऐकत आहात. देवात देव, सर्वात देव, बडा देव शंकरजी महाराज, पेटी मास्तर आपले सुरदास महाराज, भगवान स्वरूप आपण सर्व महिला पुरुष वर्ग सूत्रवर्गामध्ये आज विशेष उपस्थिती ज्यांची आहे, ज्यांनी सुंदर मागच्या महिन्यामध्येच आपल्याच या परिसरातील आणि असणारे एक संत रघुनंदन गिरीजी महाराज यांच्या संन्यास तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सुंदर आणि असणारा सप्ताह पार पाडला. कोपेश्वर जोडेगावकर, त्यामध्ये परमादरणीय श्री हरिभक्तपरायण अतिशय आपल्या शरीराची जेवढी उंची आहे त्यापेक्षा अंतकरणाची फार मोठी उंची आणि असणारी ज्यांची आहे आमचे महेंद्रजी महाराज शेजूळ, आपल्यालाही वंदन. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थांवरती अतिशय नितांत श्रद्धा असणारे व्यक्तिमत्व, वडाळीवरून आलेले आमचे सुरेश भाऊ चव्हाण, आपल्यालाही धन्यवाद. कोपेश्वर असेल, जोडेगाव असेल, परिसरातून आलेले सर्वच अधिकार संपन्न भगवान स्वरूप सर्व स्तोत्रवर्ग, महिला पुरुष वर्ग, आपल्या सर्वांनाच धन्यवाद देतो. मला वाटतं
यूट्यूबला कार्यक्रम पडतोय त्यांनाही धन्यवाद. खऱ्या अर्थाने हा दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आणि असणाऱ्या या ठिकाणी प्राप्त होत असतो. सालाबादप्रमाणे एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थांच्या आणि असणारं सेवा करणारं सुनीलजी महाराज काकडे, वक्त्याचा आवाज श्रोत्यापर्यंत पोहोचवणारे आज 3 गणेश एकत्र झालेले श्री गणेश मंडप, आपल्यालाही धन्यवाद. आजचे असणारे अन्नदाते संत सेवक आपणा सर्वांनाच धन्यवाद या ठिकाणी देऊया. आज आपण एका पवित्र पर्व काळामध्ये आणि असणाऱ्या सेवेसाठी उपस्थित आहोत. अखिल विश्वामधील यक्ष किन्नर देव संत वारकरी महानुभाव त्रैलोक्यातले संपूर्ण आणि असणारे एका वाळवंटामध्ये आहे गोदावरीच्या, ते म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्री क्षेत्र पैठण. मला वाटतं या ठिकाणी बसलेले सर्व जे वारकरी बांधव आपण या ठिकाणी आहात, आपल्यासाठी हनुमंतरायांच्या आणि असणाऱ्या दरबारामध्ये हेच आपलं वाळवंट जणू काही नाथ महाराजांच्या आणि असणारं सेवेसाठी आपण उपस्थित आहात. आजचा काळ, आजची वेळ, आजचा दिवस अतिशय पवित्र आहे. आपणा सर्वांना ज्ञात आहे आणि आपला सप्ताहामधील असणारा जो पर्वकाळ, यामध्ये सुद्धा अनेक पर्वकाळ साधल्या जात आहे. काळ रोजच आहे, परंतु ज्या दिवशी काहीतरी विशेष पर्व असतं त्याला पर्वकाळ म्हटले जात आहे. जसं जेवण आपल्याला रोजच लागतं, सकाळ संध्याकाळ आपण जेवण करतो, ते आपल्या ध्यानात नाही राहत सुरेश भाऊ. पण श्री गुरु महंत स्वामी रामगिरीजी महाराजांच्या पंक्तीला संत भोजनाला आणि स्वतः महाराजांनी म्हणावं या इथं जवळ बसा, ते जेवण आपल्या आयुष्यभरात स्मरणात राहतं. ती ऊर्जा आपल्याला फार काही देऊन जाते. तद्वत रोजचा येणारा जो काळ आहे त्यामध्ये घडणारे जे कर्म आहे त्याच्यातून मिळणारी फलश्रुती ही कदाचित काम जास्त असेल पण फलश्रुती त्याची आणि असणारी कमी मिळेल. पण पर्व काळावरती कर्म कमी करा, शुद्ध करा, पण त्या पर्व काळात घडलं त्याची फलश्रुती ही अनंत पटीने आपल्याला प्राप्त होत असते. आज नाथ महाराजांच्या आणि असणारी जलसमाधी सोहळ्याच्या निमित्ताने संबंध वारकरी संप्रदाय आणि असणारा नाथरायांच्या दर्शनासाठी ज्या नाथ महाराजांच्या पवित्र करकमलांनी आणि असणारे त्या गोदावरीचा, त्या पैठणचा, त्या परिसराचा आणि असणारा कण न कण पवित्र झालेला आहे. त्या रजकणाचे आणि असणारं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आम्ही जाल यात काय नवल आहे. तुकोबराय एका ठिकाणी वर्णन करतात, अशी असणारी जी महान संत महानुभाव आहे, तर तुकोबराय सांगतात की देवांनी त्यांच्या रजकणाची अपेक्षा करावी एवढं सामर्थ्य ज्या संतांच्या रजकणामध्ये आहे. भगवान शिवजी आणि असणारी संत महानुभावांच्या रजकणाची अपेक्षा करतात. हा अगाध महिमा ज्या संत महानुभावांच्या आणि असणाऱ्या ज्या रजकणामध्ये आहे, कपाळाला मस्तकाला ते 3 बोट ओढले तरी सुद्धा आणि असणाऱ्या त्रिविध तापाची शांती ज्यांच्यामध्ये आहे, हे सामर्थ्य ज्या संत महानुभावांचं आहे. संत जाती हरिकीर्तना त्यांचे लागो मज, हा अधिकार आणि असणाऱ्या ज्या संत महानुभावांचा आहे. नोहे नोहे देवाला सुद्धा शांतीचा सुगावा प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर देवाला सुद्धा त्या संतांशिवाय पर्याय नाहीये. हा अधिकार ज्या संतांचा आहे. आणि म्हणून अशा संत मालिकेतील आणि असणारा एक अद्वितीय आणि असणारे संत महानुभाव म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे. या वारकरी संप्रदायाचा जर आपण इतिहास बघितला, या वारकरी संप्रदायामध्ये जर आणि असणाऱ्या या संतांचं जीवन जर पाहिलं आपण,
तर एका एका संतांच्या जीवनामध्ये एक एक सिद्धांताने असणार आपल्याला बघायला मिळतो. ज्ञानाचा मूर्तिमंत स्वरूप म्हणजे माऊली महा वैष्णव भगवान श्री ज्ञानोबा आहे. ज्याचं वर्णन करत असताना ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती परी कळली हे आरती मज आजी. साक्षात आणि असणार ज्ञानाने सावयव रूप प्रकट करावं ते माऊली महा वैष्णव भगवान श्री ज्ञानोबा यांच्या रूपामध्ये. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ज्ञानदेवा म्हणते ज्ञानदेवा तुम्हारे मज पामराया काय थोर मज पामराया काय थोर जिथं साक्षात ज्ञानाने आणि असणार जन्माला यावं म्हणजे ते ज्ञानोबा आहे. ज्ञानोबरायाकडे तुम्ही ज्या भूमिकेने बघताल ती भूमिका ज्ञानोबरायाच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळणार. एखादा साधक असेल त्याने जर ज्ञानोबरायाकडे बघितलं तर साधकांचा माय बाप दर्शने हरे रूप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. एकेका सिद्धांताने आणि असणार एकेका संतांच्या माध्यमातून आणि असणारा अवतरित झालेला आहे. ज्ञान म्हणजे ज्ञानोबा आहे. वैराग्य म्हटल्याच्या नंतर साक्षात जगद्गुरु तुकोबा आहे. दगदगीत ज्वाळा अग्नी जैसा विवेका सहित वैराग्याचे बळ. तसंच शांती जर बघायची असेल तर नाथ महाराज सोडून आणि असणारं दुसरीकडे आपल्याला बघायला मिळणार नाही. असा शांतीचा आणि असणारा पुतळा म्हणजे नाथ महाराज आहे. आणि त्या नाथ महाराजांचा आज जल समाधी उत्सव सोहळा हा आपल्या सप्ताहामधील आणि असणारा हा पर्व काळ आहे. आपल्या सद्गुरूंची सुद्धा पुण्यतिथीचा पर्व काळ सुद्धा याच परवाच्या दिवशी आणि असणारा महाराजांची पुण्यतिथी आहे. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीचे महाराज ज्या महात्म्याने रात्रंदिवस तुमच्या आमच्यासाठी भजनाच्या माध्यमातून एक केला आणि तुम्हा आम्हाला जागवलं. हरि भजनी धवळीले जग 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 जय हो जय हो हरि भजनी गळी काळा हरि भजनी धवळीले जग हरि भजनी धवळीले जग चुकविला
ज्या महात्म्यांनी रात्र आणि दिवस एकच काम केलं, भजनाच्या माध्यमातून आणि असणारं संपूर्ण जग आणि असणारं हे दवळून काढलं, आणि बेनिफिट काय मिळालं तुकोबराय सांगतात. चुकविला लाग कळी काळाचा, सांगूया आपण पुढं विस्तार रूपामध्ये. आणि म्हणून त्या महात्म्यांची पुण्यतिथीचा काळ सुद्धा आणि असणारा हाच आहे. नाथ महाराजांचा आणि असणारा समाधी उत्सवातील काळ हाच आहे. सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचा समाधीचा काळ सुद्धा हाच आहे. मला असं वाटतं देवगडच्या किसनगिरी बाबांच्या समाधीचा काळ सुद्धा हाच आहे. म्हणजे किती पवित्र काळ या ठिकाणी आपले साध्य जात आहे. या पर्व काळावरती आणि असणार आपला हा सप्ताह, मला असं वाटतं हाच आपला एक पर्व काळ आहे. आणि म्हणून त्या पर्व काळातील आजची असणारी ही सेवा आणि त्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतांचं अवतार कार्याचं दिग्दर्शन करतात. तुकोबराय सांगतात, या जगामध्ये ते धन्य आहे का जे अंतःकरणापासून अंतःकरणातून आणि असणाऱ्या या समाजावरती दया करतात. तुकोबराय सांगतात, धन्य ते संसारी. मग असे असणारे दयावान महापुरुष जे आहे ते संत महानुभाव आहे, त्यांचं स्थान सांगितलं द्वितीय चरणाच्या पूर्वार्धामध्ये. का ते येत असताना कुठून येतात? आले गरजा वैकुंठी. कशासाठी या भूपृथ्वी तलावरती आले? पूर्वार्धामध्ये त्याचं मिनिंग सांगितलं, कार्य सांगितलं. या जगतावरती आणि असणार उपकार करण्यासाठी वैकुंठावरून ते संत महानुभाव आले. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. म्हणजे मग तो उपदेश करत असताना कोणत्या माध्यमातून करतात? त्याचं उत्तर तृतीय चरणात दिलं. लटिके वचन नाही देही उदासीन. बोलत असताना खरं बोलतात आणि देहावरती ज्यांची आसक्ती विरहित ज्यांचं जीवन आहे तेच संतत्वापर्यंत जाऊ शकतात, असे संत महानुभाव. आणि जरी आता कदाचित समाजाकडून आणि असणार हे उपदेश करून सुद्धा जरी काही चुका घडल्या तरी सुद्धा मुळातच आणि असणार ते संतत्वाला पोचलेलं व्यक्तिमत्व असल्यामुळं जरी समाजाकडून काही चुका घडल्या, त्यांनी जरी समाजाला उपदेश केला, समाजाकडून जरी शिव्या शाप जरी त्यांना मिळाल्या, तरी सुद्धा त्यांचं अंतकरण एवढं मोठं आहे, तरी ते तुम्हाला त्याच्या बदल्यात मधुरच बोलतील, गोडच बोलतील, कल्याणाचंच बोलतील. मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. वाव शब्दाचा अर्थ आहे मोठं अंतकरण, जागा. असे आणि असणार व्यक्तिमत्व म्हणजे हे संत महानुभाव आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, तुमच्या आमच्यावरती आणि असणार ते उपकार करू शकतात. मुळात वैकुंठावरून त्यांचं येणं उपकार करण्यासाठीच आहे. म्हणून या संसारामध्ये ते धन्य आहे. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. मग आता करू का जय विठ्ठल? आता विस्तारपूर्वकाने असणारा आपण एक एक पदापदाचाने असणारा सद्गुरूंच्या कृपेने चिंतन करण्यासाठी प्रवृत्त होऊया. या पहिल्या चरणाची पार्श्वभूमी आपल्याला तिचा दरवाजा उघडण्यासाठी 4 प्रकारचे असणारे वर्ग आपल्या समोर ठेवतो. 4 वर्ग आपल्या लक्षात आले म्हणजे आपल्याला अभंगाचं पहिलं चरण सापडेल. त्यापैकी पहिला एक वर्ग असा आहे, या संसारामध्ये राहत असताना तो संसारामध्ये जन्माला येतो आणि आयुष्यभर तो संसारच करतो. दुसरा वर्ग असा आहे, त्याची क्रिया जरी पारमार्थिक दिसत असली परंतु उद्देश हा संसारिक आहे. तिसरा वर्ग असा आहे, दिसत असताना त्याची क्रिया जरी आणि असणारी संसारिक असली, संसारामध्ये जरी राहत असला पण उद्देश हा पारमार्थिक आहे. आणि चौथा वर्ग असा आहे,
जो मुळात राहता नाही आणि असणारा परमार्थातच राहतो, त्याची क्रिया ही परमार्थिकच आहे आणि उद्देश सुद्धा परमार्थिकच आहे. हे 4 वर्ग आपल्याला या ठिकाणी लक्षात आले म्हणजे आपल्याला अभंगाचा पहिला दरवाजा कळणार आहे. त्यापैकी पहिला आपण अभ्यासासाठी घेऊया, चिंतनासाठी घेऊया. पहिला वर्ग असा आहे, जो जन्माला येत असताना आणि असणारा त्याचा उद्देशच आणि असणारा हा संसारिक आहे आणि म्हणून त्याची क्रिया सुद्धा आपल्याला वेगळी त्याच्याकडून काय अपेक्षा आहे. त्या वर्गाची एकच इच्छा आहे, काय? वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, वावेदन धान्य, वावेदन धान्य. हे वावेदन धान्य, वावेदन धान्य, वावेदन धान्य, वावेदन धान्य. सगळ्यांना नाही जमत. त्याच्यासाठी त्याला तुकोवराय म्हणतात. तुका म्हणे ती पाहिजे एक चाल 3 स्वरामध्ये, षडज पंचम आणि पुन्हा खाली. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, हेची करीतसे हाव संसारिक. आपल्या भाषेत सांगूया, आपलं जे आहे ते तर आपल्याला मिळणारच आहे, पण इतरांचं जे आहे ते कसं आपल्याला घेता येईल, नाही का? शेजारचा जर गावाला गेला किंवा एखाद्या लग्न समारंभाला गेला, त्याच्या गंजीवरल्या 2 पेंडे आपल्या बैलाला सोडून टाकणे. वाढावे संतान गृही व्हावे. कीर्तनाला एखादा टाळकरी गेला ना, मग तो रात्रीचा जरी प्रसंग असेल, त्याच्या शेतातली एखादी घासाची ओळ कापून आपल्या गाईला कशी एक प्रार्थना आपण रोज ऐकतो बघा शाळेत गेल्याच्या नंतर. आता होती का नाही मला माहित नाही. करा तो एकचे धर्म, जगाचे बांध कोरावे, जेसीबीने कोरावे नाहीतर पावड्याने कोरावे. एवढ्यावरती नाही भागलं तर बसल्या बसल्या खुरप्याने कोरावे. चुकू राहिलं का माझं काही? हे भगवान, यालाही टाळे आहे का? कोराकारी जास्त आहे का? नाही ना. हा जो एक वर्ग आहे तो संसारिक आहे. तो जन्माला येत असताना या संसारामध्येच येतो, क्रियाही असणारी त्याची संसारिकच आहे. संसाराच्या अंगी अवघीच्या व्यसना, 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 संसाराच्या अंगी
फ्रीडम आहे आजच्या कीर्तनात. तुम्हाला महाराज मंडळींच्या चाली आवडल्या तर तुम्ही त्याला टाळीनं दाद देऊ शकता. तुम्हाला माझा एखादा सिद्धांत आवडला चिंतनातला, तुम्ही टाळीने त्याचं स्वागत करूया. तुम्हाला या महाराजांचा एखादा बोल आवडला, तुम्ही त्यांची, आणि तुम्ही जर हे मनावर जर घेतलं तर शेवटी आम्ही सुद्धा सर्व उभी राहिलेले तुमच्यासाठी. ते नाही का, एखादी पाहुणी आली का तिला साडी नेसवल्या जातं, ही पुन्हा त्यांच्या घरी गेली. त्याचं नावच संसार आहे. म्हणून तर तुकोबराय वर्णन करतात, संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन. म्हणून तर तुकोबराय सांगतात, वयाच्या 22व्या वर्षी या जीवनाला टर्न घेतला, दिवू सोडलं आणि भामचंद्राची वाट धरली. आणि ज्या दिवशी भामचंद्राची घोराड्याची वाट धरली ना, त्यानंतर आणि असणारं तुकोबरायचं जीवन बदलल्या जातं. आणि त्याचा परिपाक म्हणून कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निज धामा गेले. हे वर्णन तुम्हाला खोपेश्वर, गंगापूर, महाराष्ट्र, हिंदुस्थान, मृत्यू लोकात या हे लोकात नाही, त्रैलोक्यात दुसरं कुठं तुकोबराय सोडून पुन्हा ऐकायला मिळणार नाही. हा ह्यो देह इथं टाकून आत्मरूपाने जे वैकुंठाला गेले असं वर्णन ऐकायला मिळेल. पण हा सदैव वैकुंठ गमन जर म्हणलं तर तुकोबराय सोडून दुसरं. तुकोबरायांनी हा संपूर्ण अनुभव घेतला ना संसाराच्या अंगी अवघीच. म्हणून तर आपण थोडस उन्हाळ्याच्या दिवसात थोडस रिकामं राहतं, म्हणून तर आपण थोडसे जरा पिकनिकला जातो, देवदर्शनाला जातो. नाही एवढं झालं तर महाबळेश्वर, माथेरानला तर जाऊन येतोय. असाच एक आपल्या वैतागला तो या संसाराला, तो पाहुण्याकडे गेला मुंबईला. आता मुंबई शब्दाचा अर्थ आहे कंजेस्टेड, लघु, तोकडं, लहान. 15x15ची रूम त्यांना बनवता आली स्वतःची जागा घेऊन. ते सांगतात आपण आपल्या जन्माचं सार्थक झालं. त्यांना लगेच आठवतो जन्म आले त्याचे आज फळ झाले साचे. परिस्थिती तशी आहे तिथे एरियानुसार आणि असणार राहणारी सोसायटी ठरलेली आहे. मुंबईमध्ये कोणी कुठेही राहावं असं नाही आहे. त्यांच्या सोसायटीमध्ये तीच व्यक्ती राहतात की जी आपल्या विचाराची आहेत. त्यानुसार त्यांची कॉस्ट ठरलेली असते. सर्वात जर महागडं ठिकाण असेल मुंबईला मर्बल हिल आहे. तिथं सर्वसामान्य व्यक्तीला जागा हे विषयच नाहीये. तिथं ते आपलं वैतागलेलं होतं इकडं. गेला मुंबईला. कर्मधर्म संयोगाने तिथं गल्लीमध्ये सप्ताह चालू होता नाथश्रेष्ठीचा. 8 दिवस गुण्या गोविंदाने आनंदाने निघाले. 9वा गेला. एका दिवशी अर्जस होत, 10वाही उगवला. दिवस सांगतोय मी तुम्हाला. ते तिथं त्या जोडीचं जीवन, दिवसभर कामाला जायचं कुठल्या तरी कंपनीत वगैरे, संध्याकाळी त्याच्यावरती आपलं उपजीविका भागवायचं असं जीवन. 11वाही उगावला तरी हा जाण्याचं नाव घेणार. मग यांनी एक ड्रामा केला, हे तसं नाही जाणार म्हणले. बरं जा म्हणता येत नाही, पाहुणा आहे ना. पाहुण्याने पाहुण्यासारखं जर नाही राहिलं ना त्याचं पाहून पण टिकत नसतं. फार तर फार या बसा रामराम सरबत चहा झालंय. अजून जवळचं असलं तर भोजन, त्याही पेक्षा अजून जरा सासूरवाडीचं असलं तर आराम करा. पण आता सकाळ झाली म्हणजे आपण आपल्या मार्गस्थ झालं पाहिजे ना. हे काय आपलं निघायचं नावच घेईना. त्यांचा ड्रामा ठरलेला तो आपलं रोज सकाळी 4ला जायचा आणि रात्री 8 वाजता यायचा. त्या दिवशी त्याचा हाफ डे नसताना तो 12 वाजताच आला. बुटाचे जोड बाहेर काढले सुद्धा नाही, तसाच आतमध्ये गेला. शॉकेस उचकायला लागला. आता त्याच्यात काही नव्हतंच तर काय सापडणार आहे. पत्नीला आरोळी मारली. अरे म्हणले शोकेश मध्ये मी पैसे ठेवले होते, बघितले का तू? ते म्हणले मी नाही पाहिलं, चांगलं व्यवस्थित बघा.
पुन्हा तो उचक पाचक करायला लागला. एक नाही तर दुसरं पुन्हा त्याने आपल्या त्या कपाटामध्ये हात घातला. तिकडं पाहिलं, जे सगळं काय होतं ते सर्व खाली टाकलं. आता नव्हतंच तर सापडणार काय. त्याने सांगितलं, म्हणले अरे याच्यामध्ये 25,000 रुपये ठेवले होते. म्हणले कुठे दे. तिने सांगितलं तुमचा कपाट, तुमचा व्यवहार, तुमचे पैसे तुम्हाला माहिती, मला काय माहिती. हे म्हटला शहाणपणा करू नको. आपल्या दोघांच्या व्यतिरिक्त काय तिसरं कोणी आलं का. म्हणले माझे पैसे तूच घेतले. म्हणले चला. तिने सांगितलं, म्हणले मूर्खासारखे माझ्यावरती आरोप लावता. तुमचा व्यवहार तुमचं, तुम्हाला माहिती. म्हणले मला काय विचारता. यो म्हटलं अजून वर्ष नाही झालं लग्नाला होऊन ही मला मूर्ख बनवायला लागली. लगेच मागून आली तिकड होती काय. म्हणले त्याने घेतली काठी, लागलं बदाडायला. आता तिनं पाठी माग उशी बांधून ठेवली होती. ती काठी पडली का आवाज यायचा. ते म्हटलं माझे पैसे तूच घेतले. ते म्हटले तुमचा व्यवहार तुम्हाला माहिती आहे. आणि एकमेकाचे टोले टाकायचं काम चालू. ते ऐकलं प्रयस्त आलेल्या पाहुण्याने. त्याने आपली सुटकीच उचलली आणि तो लागला रस्त्याला. हे पाहुणा रस्त्याला लागलाय हे कळाल्याच्या नंतर त्याने तिला धरलं आणि बसले कॉटवरती. ह्यो तिला बोलायला लागला, अरे मी तुला काय खरोखर मारत होतो का. ती म्हणले मी काय खरोखर रडत होते का. ह्यो म्हणला मी मारण्याचं तुला नाटक केलं. ती म्हणले मी रडण्याचं सोंग केलं. आणि हे शब्द ऐकले सुटकेस घेऊन बाहेरच्या. पाहुणा सुटकेस घेऊन पुन्हा आतमध्ये आला. तो म्हणला मी काय खरोखर गेलो होता, मी जाण्याचं फक्त नाटक केलं. संसाराच्या अंगे अवघीच व्यसन आहे. हा जो एक वर्ग आहे, आपल्याला फक्त तो वर्ग कळावा याच्यासाठी हे उदाहरण द्यावं लागले. आपल्याला पहिला वर्ग कळाला. येत असताना या संसारामध्येच आलाय, क्रिया करताना संसारिक आहे आणि उद्देश सुद्धा. यामध्ये 2 जण मोडतात, रावण आणि हिरण्यकश्यपू. रावणाच्या 3 इच्छा होत्या मर्तांनी. समुद्राचं पाणी हे गोड, स्वर्गाला शिडी आणि सोन्याला सुगंध. बसलेल्या पैकी इकडलं पॅनल घेऊया. हौस आहे म्हणून सोनं हे गळ्यात, नाकात, कानात घातलं जातं. बरोबर ना महिला मंडळ. ज्याचे हौस सोन्याचे होते, ज्याचे हौस सोन्याचे होते, घर सोन्याचे होते, पण त्याच्या असणाऱ्या ज्या इच्छांची हौस त्याला पूर्ण करता आली, त्याचं नाव आहे संसार. जो कधी अजून कोणाचा परिपूर्ण झालेला नाहीये, आपला होईल. या भ्रमामध्ये राहू नका. पहिला वर्ग सोडूया, आपला वेळ वाढतोय. दुसऱ्या वर्गाकडे जर पाहिलं तर ज्याचं येणं या ठिकाणी आणि असणार परमार्थिक जरी असलं, क्रिया करत असताना तो, पण उद्देश त्याचा संसारातला होता. तुम्ही बघा, सकाळी पाहिलं पाठी तर काकड्याला दिसणार. विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, नाश्ता, विण्याचा प्रहार, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, पुन्हा संध्याकाळची पंगत, जागर, सगळ्या ठिकाणी हजर दिसणार. पण पाठीमाग बेनिफिट जर पाहिलं तर, क्रिया जरी आणि असणारी परमार्थिक दिसत असली, परंतु उद्देश जर हा संसारिक आहे, म्हणून त्याचा कधी तो सिद्धांत प्राप्त होत नाहीये. या वर्गामध्ये आणि असणार याच्याकडे पाहत असताना तुकोबरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. हा जो एक वर्ग आहे त्याला अज्ञान म्हटलेला आहे संताधिकांनी, शास्त्राधिकांनी. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, तयाची आचती देव कैसा. हा जो वर्ग आहे त्याला अज्ञान म्हटलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायचा कीर्तनाला फार वर्ग जमला जातोय, म्हणून तुकोबरायला काट्याच्या काठीने बदडल्या जाते, मंबाजी बुवा सारखे. पण तुकोबराय होते ते बसलेल्यांपैकी आणि असणारे श्रोते जेवढे होते त्याच्यामध्ये एक श्रोता कमी दिसला. तुकोबरायांनी आणखी एक अभंग टाळकऱ्यांना वाढव घ्यायला लागला आणि तुकोबराय मंबाजी बुवाकडे जात आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा परिवर्तन करतायत. मग मंबाजीच्या लक्षात येतं, अरे ज्या व्यक्तीला आपण दुपारी डोरागुरासारखा आणि असणारं बदाडलं आणि तीच व्यक्ती पुन्हा
आपल्याकडे येते, त्याशिवाय कार्यक्रम करत नाही, कीर्तनाला सुरुवात होत नाहीये. आणि हे मंबाजीच्या लक्षात नाही. असे आपल्यातले कितीतरी उदाहरणं सांगता येतील. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांना विरोध ज्यांनी केला, शिव्या दिल्या असतील, प्रारंभी गाडीला सेंट चिखल मारला असेल, पण गावामध्ये कार्यक्रम असला गाडी पहिली त्याच्या खळ्यामध्ये दारामध्ये जाऊन उभी राहायची. त्याच्या लक्षात आला आपली चूक, त्याने हात जोडावा आणि महाराजाला म्हणावं, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पुन्हा तो माणूस महाराजापासून बाजूला गेला नाही. तिसरा जो एक वर्ग आहे, कदाचित त्याचं येणं, त्याची क्रिया ही संसारातली असेल, परंतु अंतकरण देवा तुझा माझा कारे वैराकार. पांडवांचं जीवन जर आपण पाहिलं ना, अरे जर सुख देण्याचा अधिकार जर ईश्वराला आहे, तर दुःख देण्याचा अधिकार सुद्धा. पाहते पांडव अखंड वनवासे, पाहते पांडव अखंड वनवासे, परित्या देवासे आठवे ते, परित्या देवासे आठवे ते, प्रल्हादास पेता प्रल्हादास पेता पांडवांना कितीही आणि असणारा वनवास झाला असेल, दुःख आलं असेल, पण देवाचं भजन त्यांनी कधी विसरलं. सुख में सुमिरन सब करे, दुःख में ना करे कोई. दुःख में सुमिरन करे, दुःखामध्ये आणि असणारा जो परमात्म्यापासून विचलित होत नाही ना, भगवंत कुठं जात नाही, भगवंत त्याच्या जवळ सापडला जातोय. भक्त प्रल्हादाला आणि असणारा स्वतःच्या बापाने कड्यावरून फेकून दिलं, वाचवलं. तिथं उकळत्या आणि असणाऱ्या तेलाच्या कढाईमध्ये त्याला टाकलं, वाचवलंय. हत्तीच्या पायाखाली दिलंय, वाचवलंय. परी त्या देवासी आहे ती परिस्थिती. कदाचित हा आपला प्रारब्धाचा भाग असेल, परंतु मी मनुष्य म्हणून जर जन्माला आलो ना, तर माझं कर्तव्य आहे, ईश्वराने मला जे दिलेलं एक गॉड गिफ्ट, त्याला नरदेव असं म्हटलं जात आहे, ते त्याच्यासाठीच आहे. जर त्याच्या नामचिंतनासाठी या देहाचा जर विनियोग ईश्वराने आम्हाला जर दिलेला असेल, तर याच्यातून वेगळं काय केलं पाहिजे. भक्त प्रल्हादाला नाही महाराज, वाटेल तो प्रयत्न करण्यात आला, पण त्याचं नामचिंतन चालू होतं. परिणाम त्याला विष काही करू शकलं नाही. पग घुंगर बांध मेरा नाची रे, पग घुंगर बांध मेरा नाची रे, पग घुंगर बांध मेरा नाची रे, पग घुंगर बांध मेरा नाची रे. विष का प्याला राजा जिने बेचा, विष का प्याला राजा जिने बेचा, पिबत पिबत मेरा नाची रे, पग घुंगर बांध 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 मेरा नाची रे. विषाचा पेला दिला स्वतःच्या आणि असणाऱ्या राण्याने, पण मीराबाईंनी ते विष पचवलं, कारण ते विष हे विष राहिलं नव्हतं. त्या भगवंताच्या नामचिंतनाची एवढं सामर्थ्य आहे. तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर अंतकरणापासून जर घेत असेल, अंतकरण जर पारमार्थिक जर असेल ना, तर विष पचवण्याचं काम आणि असणारा तो परमात्मा करतोय. पचवलंय भगवंताने.
म्हणून ते विष हे विष न राहता त्या भक्तासाठी आणि असणारा तो परमात्मा ते अमृत करतोय. मग या संसारामध्ये असे कितीतरी उदाहरणं तुम्हा आम्हाला आणि असणार या संप्रदायातले देता येतील. नामदेव महाराजांचं जीवन घ्या. मी तर म्हणेल नामदेव महाराजाचा संसार नामदेव महाराजांनी केलाच नाही. त्या सर्व काही इच्छा आकांक्षा असेल तर त्या परमात्म्याने स्वतः आणि असणार नामदेव महाराजाच्या केल्या. चोखोबरायचं जर जीवन पाहिलं तर स्वतःच्या पत्नीचं बाळंतपण परमात्म्याने आणि असणार त्याची बहीण म्हणून व्हावं. सजन कसायाला आणि असणार या मंडपामध्ये नावही घेतल्या जात नाहीये, पण तो मौस विकू लागला. सावतावा राय असेल त्यांचं मळे खुरपू लागला. कितीतरी उदाहरणं देता येईल. आणि आज ज्यांच्या आणि असणारा समाधी उत्सव आहे, जलसमाधी सोहळा आहे, त्या नाथ महाराजांच्या जीवनात जर पाहिलं तर अतिशय खालचे काम त्या परमात्म्याने आणि असणारा त्यांचा नोकर म्हणून होऊन करावं. मग त्यांनी संसार केला नाही का? तुमच्या आमच्या दृष्टीने तुम्हा आम्हाला फक्त एक पत्नी, 2 शेंबडे लंबडे पोरं, 17 गुंठाचा उतारा, त्याच्यामध्ये 14 नाले, रोज किरकिर करणारे आणि असणारी पत्नी, तो संसार नाहीये. जरी तो घेतलाय त्याच्यामध्ये जरी आलो आपण, पण तो संसार त्यांनी कधी प्रतिबंधक म्हणून आणि असणारा आपल्याकडे आडवा येऊन नाही दिलेला आहे. जसं एखादं कमळ असतं आणि ते पाण्यामध्ये जरी राहत असलं, वरती काढल्याच्या नंतर एक बुंद सुद्धा आणि असणारा त्याचा लवलेश राहू शकत नाही. अलिप्त कमळ जळी जैसे. या न्यायाप्रमाणे जेवढे जेवढे मी तुम्हाला आणि असणाऱ्या वारकरी संप्रदायातल्या संतांचे आणि असणारे नावं आपल्या समोर ठेवलेले आहे, या संसारामध्ये राहत असताना या वृत्तीने त्यांनी राहिले. तैसे असावे संसारी वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा. असोनी संसारी जीवा वेगुकारी, असोनी संसारी जीवा वेगुकारी, असोनी संसारी जीवा वेगुकारी, संसारी जीवा वेगुकारी. वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा. अतिशय सुंदर. या संसारामध्ये जरी तुम्ही राहिलात, पण तो संसार कधी आपल्या परमार्थासाठी प्रतिबंधक, आपल्या ध्येयासाठी प्रतिबंध म्हणून आडवा येऊन नाही दिला. ज्ञानोबराय वर्णन करतात, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदाने वरती बाह्या करून सांगाव्या. या संसारामध्ये तुम्ही राहा, पण प्रतिबंध म्हणून तो आडवा येऊन देऊ नका. आसोने संसारी जीवा वेगू करी. या जीवाला त्याचा वेग हा त्या परमात्म्याशी जर लावला ना, तो संसार प्रतिबंध ठरत. म्हणून तर ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीचे महाराज या विषयावरती एक वाक्य कायम सांगायचे, संसार प्रपंच दणकून सणकून करा, गाड्या घ्या, माड्या बांधा, पण पुन्हा पाठीमाग सांगायचे, या जीवन जगत असताना ती जीवन समर्पकतेला जावं, पूर्णत्वाला जावं, याच्यासाठी विचाराची मुठ ही संतत्वाचीच असू द्या. याला म्हणतात वेदशास्त्र उभारे. असोनी संसारी. संसार वाईट नाहीये. मुळात या तीनही आश्रमाला सांभाळण्याचं काम जर करीत असेल तर तो ग्रस्त आश्रम आहे. धन्यो ग्रस्त आश्रम. त्याच्यासाठीच म्हणलेलं आहे. ब्रह्मचारी असेल, सकाळी आला भिक्षाम देही, ते देण्याचं काम हे संसारिकच करतो. मला असं वाटतं काल्याचं कीर्तन आठवा महाराजांचं, संन्यासांचे प्रकार सांगत होते, त्यावेळेस हा विषय महाराजांनी घेतलाय. वानप्रस्थी असेल, त्यालाही अन्न वस्त्र निवारा असेल तर ते देण्याचं काम तो करतोय, आणि संन्यासाला सुद्धा सांभाळण्याचं काम. म्हणून तर त्याला सामर्थ्यवान ग्रस्त आश्रम म्हणलेलं आहे. म्हणून धन्य ग्रस्त आश्रम. पण कसं
सानंदम सुदनम सुतास्य सुदीय कांता मृदुभाषिणीम सन्मित्रम सोयश्रुती आतिश्च आज्ञा परा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगम उपासते. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि मग धन्यग्रस्त आश्रम सततम सतत सांगितलेलं आहे. ज्यांच्या बाळतपणाचं काम स्वतःच्या पत्नीचं काम परमात्म्याने करावं एवढा नेटकाणी असणारा परमार्थ ज्यांनी केलेला आहे. मग ते संप्रदायातील जेवढे संत असेल 90% संत आहे संसारामध्ये, पण उद्देश हा परमार्थिक आहे म्हणून त्यांचा संसार सुद्धा नाही असणारा हा सफल झाला. आजी संसार हो. आणि चौथा एक वर्ग असा आहे, येत असताना तो उद्देश घेऊन जन्माला आला, येताना परमार्थात, राहताना परमार्थात आणि जाताना सुद्धा पाठीमागे इतरांना सुद्धा परमार्थाच आणि असणारी दीक्षा तो देऊन गेलेला आहे. ज्ञानोबा त्याच्यासाठी एक ओवी खर्च करतात. जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे ते थोडी जन्म आगळे वेगळे की जे. जन्माला आलो तेव्हा फक्त स्त्री देहाचा संबंध आला. जन्मतेने प्रसंगी स्त्री देह शिवणे अंगे तेव्हा त्यांचा आणि प्रसंग आला. ज्ञानोबा पुढे वर्णन करता उत्तरार्धामध्ये. तिथून पुन्हा संबंध आलेला नाहीये, म्हणजे प्रवृत्तीमध्ये ते पडलेले नाही. स्त्री देह शिवणे अंगे ते तोणी जन्म आगळे वेगळे किती. पुन्हा तिथून जन्मापासून वेगळं झालो ना, त्याचं सोवळ झालं. पुन्हा प्रवृत्तीमध्ये ते आले शुकाचार्य, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा आहे. ही जी मंडळी आहे पुन्हा प्रवृत्तीमध्ये गेले. हे 4 वर्ग एका साधकाच्या डोळ्यासमोर या 4ही भूमिका समोर ठेवलेल्या होत्या. या 4ही भूमिका त्याच्या समोर आहे. पण आता आपल्याला मार्ग नाही का, 10वी झाल्याच्या नंतर 11वीला कॉलेज निवडायचं आहे, पण तिथं आता सोशल नाहीये, तिथं स्वतंत्र आहे. 3 फॅकल्टी आपल्या समोर ठेवल्या जाते प्रामुख्याने, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. मग आपल्याला निवडायचं कोणत्या? त्याच्यात आईला एक आवडणारा असो, बापाला दुसरा आवडणारा असो, आणि पोरगा या दोघांचा स्वीकार न करणार, तिसरं त्याची आवड असावी. निवडावा लागतात मार्ग. असे 4 मार्ग त्या साधकाच्या समोर आहे. त्याला आता कोणता तरी एकच स्वीकारायचा आहे. मग जोपर्यंत आपण आपल्या स्वतंत्राने असणार मनावरती ताबा मिळू शकत नाही, किंबहुना बुद्धीला सपोर्टेड आणि आपण राहत नाहीये, त्यावेळेस आपल्याला कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं लागतं. म्हणून त्याला इंग्लिश मध्ये शब्द आहे गाईड, मार्गदर्शक. आता त्याला हे 4 वर्ग त्याच्या समोर आहे, पण याच्यातून नेमका आपण कोणती भूमिका स्वीकारली म्हणजे आपला उद्देश परिपूर्ण होईल. त्याला त्याच्यामध्ये आणि असणार कुठला वर्गाचा आपण स्वीकार केला म्हणजे आपलं जीवन सफल होईल, आपलं जीवन धन्यतेला प्राप्त होईल हे निवडता आहे ना. मग त्याने विचार केला, पुण्य अशा वेळेस कामाला येत असतं. आणि मग त्याने विचार केला, आता आपली तर बुद्धी काम करू शकत नाही, आपल्याला याचा तर न्याय निवाडा करता येत नाहीये, आपल्याला लक्षात येईना नेमकं. मग या वर्गामध्ये जो आहेत ना म्हटले, आपण त्यांच्याकडे जाऊया, म्हणजे आपल्याला त्यांच्याकडून आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मग ह्या वर्गात कोण आहे? प्रामुख्याने आपल्याला 90% कीर्तनाला अभंग हे तुकोबरायचे ऐकायला मिळतात. नाही, शेतकरी वर्गातले आपण आहोत. मग शेतीच्या माध्यमातून जर शिकवणारा आपल्याला आला तर ते आपल्या लवकर गळी उतरतं. कळालं? मग आपल्या कोण आहे म्हणले जवळच, चला तुकोबराईकडे गेले. आणि तुकोबराईला या 4ही भूमिका त्या साधकाने तुकोबराईच्या समोर स्पष्ट केल्या. आणि मग प्रश्न विचारायला लागला का तुकोबराय, याच्यापैकी मी कोणत्या भूमिकेवरती आरूढ, कोणता मार्ग स्वीकारू? तो स्वीकारला म्हणजे मी याच्यामध्ये आणि असणार तुमच्यासारखे उद्गार माझे निघेल, मी धन्य त्याला प्राप्त होईल. त्यावेळेस आणि असणारे जगद्गुरु तुकोबरायांनी त्याला त्याची कॅपॅसिटी बघून
तुकोबरायांनी त्याला जो मार्ग सांगितला तो अभंगाचा प्रथम धन्य ते संसारी हे चारही भूमिका ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराईकडे साधक घेऊन जातो आणि त्यावेळेस तुकोबरायांनी त्याला दिलेलं जे उत्तर आहे ते आजच्या अभंगाचं पहिलं चरण आहे. या संसारामध्ये आपण जन्माला आलो ना, मग आम्हाला त्याच्यामध्ये धन्यता प्राप्त करायची आहे. यापैकी आपण कुठला वर्ग निवडला पाहिजे. आपापल्या बुद्धीनुसार आणि असणारं 11वीला ऍडमिशन घेतल्या जातं. तसं आपल्या अंतःकरणाची परिस्थिती काय आहे हे चेक करणारे शिक्षक म्हणजे ते संत महानुभाव आहे. आणि मग समोरचा असणारा जो वर्ग कोणता आहे त्यानुसार आणि असणारा ते कॉमन सेन्स वापरून त्याला ते उपदेश करतात. त्याचं नाव आहे संत. तरुणी सायास शिकविती मुळात. आणि मग या ठिकाणी त्यांचं जे येणं आहे ते तुम्हा आम्हाला आणि असणारं सज्ञान बनवण्यासाठीच तर संत महापुरुषांचं या ठिकाणी येणं. मग या जगद्गुरु तुकोबरायांनी या समाजाकडे नजर फिरवली, ऑब्झर्वेशन केलं, अवलोकन केलं. यांना कुठला वर्ग दिला, कुठली साधना दिली म्हणजे यांचं आणि असणारं भवितव्य हे धन्यतेला प्राप्त होईल, उज्ज्वल होईल, सफल होईल. त्यांना तर आपलं कामही करायचं आहे आणि कामामध्ये पुन्हा रामही प्राप्त झाला पाहिजे. मग अशा यो वर्ग दाखवला आणि यो वर्ग दाखवल्याच्या नंतर तुकोबराय त्याचं वर्णन करतात. धन्य ते संसारी, ते धन्य आहे या संसारामध्ये जे जन्माला आलेले आहे. मग कोणता संसार? मी मगाशी म्हणलो तुम्हाला तो संसार नाही. ज्ञानोबरायांच्या भाषेत संसाराची व्याख्या करत असताना ज्ञानोबराय सांगतात, अगा उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे. या ओवीतला गाभा हाय, साचची जे का मानणे. जन्माला येणं आणि मरणं हे खरं जो मानतो ज्ञानोबराय सांगतात तो संसार. मग अशा या संसारामध्ये ते धन्य आहे कोण? दयावंत जे अंतरी, अंतकरणातून आणि असणारे समाजाचं बल व्हावं, समाज सन्मुख व्हावा, समाज हा सफलतेला जावं, समाजाला आणि असणारं आपलं कर्म हे धन्य कर्म व्हावं याच्यासाठी जो प्रयत्न करतोय ही खऱ्या अर्थाने ज्याच्या अंतकरणातली तळमळ आहे तुकोबराय सांगतात ते धन्य आहे. नाहीतर मग याच्या अपोजिट घ्या. उन्हाळ्याचे दिवस आता शक्यतो ते काम ह्याच दिवसात होतात. मोकळं राहतं. कोणते? 2 जण दोऱ्या धरतात, 2 जण पोल रवायला राहतात. डिवायडेशन झालं त्यांचं दोघांचं.
धाकट्याने दुसऱ्या दिवशी बोरची गाडी बोलवली. बोर चालू झाला. याला जाता येईल न बोलता होईला. खिडकीतून पाहतोय फक्त बिटी 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 बिटी. फुपाटा संपला. रान बदललं. पाकी लागली. कोरडी गेली. पण पाकी लागली म्हणून माणसाचं जीवन हे संपूर्ण आशावरती आहे. आज नाही मिळालं उद्या मिळालं, उद्या नाही मिळालं परवा मिळालं. त्याने पुन्हा वाढवायला लावलं. 100 झाला. पुन्हा दुसरी छडी टाकली. 118. 18 फुटाचीच राहतील ती. 15-18. बर. पुन्हा दुसरी टाकली. पुन्हा 36 झालं. पुन्हा अजून टाकली. वाढत वाढत गेलं. चेहरा थोडा अनकॉन्शियस व्हायला लागला. पण म्हणले चला अजून 20 फूट बाकी आहे. शेवटची छडी म्हणले त्याला म्हणले टाक. ऑपरेटरने लावली ती छडी. हाय प्रेशरची गाडी होती. दाबला चमचा पुन्हा खालचा, पाया खालचा. फुल प्रेशर दिलं आणि 182. त्या फुल प्रेशर मध्ये 2 फूट लगेच वेळ झाला ना आपला. कीर्तनात लगेच होतं. आपल्याला 9ला थांबायचंय, मर्यादा आहे ना. जेव्हा चमचा दाबला, हाय प्रेशर दिलं आणि पाटील 182 वरती ती काय म्हणतात त्याला, पाकी लागली. जे पाणी साठलेलं होतं, जे धुराळा मारला. शंकर महाराज तो जो पाहत होता ना, बिटी 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 बिटी, असं प्रेशर दिलं त्या गाडीवाल्याने. हा त्याच्यापासून 100-200 फूट अंतर होता. पण हाय प्रेशर दिल्याच्या नंतर 182 फुटावरून जे पाणी उडालं ना, त्यांनीच ती बोरचीच गाडी वल्ली नाही केली. हे जे पाहणारे डोळे होते ना, ते सुद्धा पाणवले, ते सुद्धा वल्ले केले. ते चिखल माती सगळं त्याच्या डोळ्यात आलं. आणि ते पाहिल्याच्या नंतर याला जी गुचकी लागली, गुचकी राहिना. हा गंगापूरला आला. डॉक्टरकडे गेला. डॉक्टर सांगितलं माझं फार पोट दुखायला लागलं. डॉक्टरला वाटलं उन्हाळ्याचे दिवस जरा खाण्यापिण्यात थोडासा बदल झाला असा. डॉक्टरने त्याला आपला 3 दिवसाचा कोर्स दिला. 4थ्या दिवशी पेशंट पुन्हा. डॉक्टरने आता 7 दिवसाचा गेला. 8व्या दिवशी पुन्हा पेशंट. डॉक्टरची जरा सायकोलॉजी तयार होती, मानसिकता. जो थोडस तुम्हाला हातोळतो, वेळ देतो ना, त्याची ओपीडी कधी जा तुम्ही 24 तास होऊ दे. हे जमलं पाहिजे. तेव्हा दुकानात गिरायक राहत. त्याने आता स्वतंत्र कॅबिनला घेतलं. शटर ऑन केलं. इकडलं AC चालू केला आणि बोलवलं. बसलं इकडलं तिकडं गप्पा पाणी. त्याला तोपर्यंत ज्यूस वगैरे पाजलं. त्याला बरं वाटलं. त्याचं काही झालेलंच नव्हतं ना, हे पाहण्यामुळे त्याला चमक आलेली होती. हे सगळं झाल्याच्या नंतर मग डॉक्टरने त्याला विचारलं, म्हणले मला एक सांग रामभाऊ, गोपेश्वर मधला असलात कंसात घ्या बरं, मला जायचंय वापस. नेमकं तुम्हाला आठवतं का म्हणले, तुमचं जे पोट दुखतंय ते केव्हापासून दुखायला लागले. म्हणले मग ते कसं विसरण म्हणले मी. म्हणे काय, आदल्या दिवशी आमच्या भावाच्या वाटण्या झाल्या म्हणले. दुसऱ्या दिवशी लगेच म्हणले लहान आहे गाडी बोलवली. बोर चालू झाला. कटर संपलं. धुराळा चालू होता. 100 झाला. 120, 150 पर्यंत झाला. सूरदास महाराज, मी काय सांगतो ऐकायला येतं ना. बस जमलं आता. जेव्हा तिकडून म्हणले त्या प्रेशर दिलं, जे पाणी उडालं ते डायरेक्ट मी खिडकीतून बसल्या बसल्या पाहत होते, माझ्या डोळ्याकडे आलं म्हणले. ते पाहिल्याच्या नंतर पाण्याचा आणि असणारा स्पर्श एकदम गार होता. पण त्या गारव्याने सुद्धा अंतःकरणामध्ये जी चमक निघली, तेव्हापासून पोट दुखायला लागलं. तर अजून काय ते पोट राहिलं. आता थोडासा पॉज करतो मी, दृष्टांत थांबतो. आता मला सांगा तुम्ही, यांनी 8 दिवसाचा काय 15 दिवसाचा नाही, अख्खा दवाखाना जरी याच्या पोटात घातला, महेंद्र महाराज याची गुचकी राहील. पण याच्या अपोजिट दुसरा वर्ग घ्या. हे जीवन तुमचं आमचं आहे, पण संत जीवन असं आहे. जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखा देव ते तेचे जाणा. दया करणे जे पुत्रासी तेचे दास आणि दासे. तुका म्हणे
सांगो किती तिचे भगवंताची मूर्ती जे कारंजले कांजणे त्याची माळी तुकोबराय सांगतात या वृत्तीचा जो वर्ग आहे तो या संसारामध्ये धन्य आहे. इतरांच्या दुःखाने ज्याचं अंतःकरण दुखित होतं, इतरांच्या सुखाने ज्याला अंतःकरणामध्ये सुखाचा पाळणा फुटल्या जातोय आहे, स्वतःच्या हितापासून परावृत्त झालेला जो तळागाळातील आणि असणारा समाज आहे तो वरती कसा येईल, स्वतः सन्मुख कसा होईल, तो ईश्वराचा आणि असणारा अंश आहे ना, मग तो ईश्वरीय तत्वापर्यंत कसा पोहोचला जाईल, हा उद्देश ज्या अंतःकरणामध्ये आहे तो पॅन्ट शर्टामध्ये असेल, साधुत्व तिथं लपलेला आहे. तो स्वतःचे काम करत असेल पण त्या कामाला राम बनवण्याची त्याची ताकद आहे. तर या सर्वात्मका ईश्वरा सो कर्म कुसुमाची विरा पूजा केली होया परातोषा लागे. ईश्वर त्याच्यावरती संतुष्ट होतोय आणि ईश्वराला चार भिंतीच्या आतमध्ये बंदिस्त ठेवण्यापेक्षा ज्ञानोबराय सांगतात माझा ईश्वर कोणता आहे. तर या संपूर्ण चराचरा स्तरामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ममवंशो जीवलोके अंश रूपाने जो कोणी परमात्म्याचा वास आहे, मला बोलावला लागणारा तो देव आहे, तुम्हाला माझ्याकडे बघण्यासाठी देणारी ऊर्जा तो देव आहे. या सृष्टीतील संपूर्ण चराचरातील आणि असणारा जे काय चालवतोय, एखादा नसेल देव मानत, तो शक्ती मानत असेल, तो ऊर्जा मानत असेल, मानू द्या त्याला. असा असणारा जो देव आहे, ज्ञानोबराय सांगतात माझी कर्मरूपी आणि असणारी कुसुमाची विरा. कुसुम शब्दाचा अर्थ आहे, कोपेश्वर मधले कुसुम बद्दल नाही बोलत मी, संस्कृत मध्ये फुलाला कुसुम म्हटलं जात आहे. अशा कर्मरूपी फुलाची एक एक सिद्धांत रूपी तुझ्या गळ्यात घातलेली कर्माची विरा म्हणजे माळ, त्याच्यावरती तू संतुष्ट होय. तो शोणे मज द्यावे पसाय दान आहे. अहो ज्या विसोबाच्या टिंडे ज्ञानोबरायला मधुकरी मागायला लागले, 4 ठिकाणी गेले ज्ञानोबराय, 3 घरामध्ये मधुकरी नाही मिळाली, एका घरामध्ये मिळाले कोरडा शिदा. पण जाता जाता काका चालले होते गोडीवरून प्रवास करत करत, पाहिलं ज्ञानोबराय, अरे तुम्हाला कोणी मधुकरी मागण्याचा अधिकार दिलाय म्हणले. काका जवळ आले आणि ज्ञानोबरायांची जी झोळी होती ना, ती झोळी तर पालती केलीच, परंतु जे पीठ आणलेलं होतं ना, खाली पडल्याच्या नंतर हे उचलतील आणि पुन्हा घरी नेऊन कण्याचा कोंडा करतील, स्वतःची पोटाची उपजीविका भागवतील. या उद्देशाने काका होते महाराज ते स्वतःच्या बुटाच्या जोड्या सहित त्या पीठावरती पाय दिला आणि घासून घासून माती मोल ते पीठ केलं, बेचिराग करून टाकलं. ज्ञानोबराय घरी गेले, ताटी लावली. ताटी लावणं शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाचा दरवाजा बंद होणं. पंचमुखले मुक्ताईने विचार केला, अरे साक्षात मूर्तिमंत ज्ञानाने सावयव पदार्थ म्हणून जन्माला यावं, पण आता त्याने जर दरवाजा लावला तर या तळागाळातील समाजाचं कसं व्हायचं आहे. म्हणून मुक्ताबाईने आणि असणार उपदेश केला आणि ज्ञानोबरायला दादा म्हणून आणि असणारी एक आर्ततेची आरोळी मारली. दादा, एक आपण साधू झाला एर कोण वाया गेला, वरी भगवा झाला नामे अंतरी ओश केला कामे. अरे आपण जर स्वतः या ज्ञानाचे आणि असणारे दरवाजे जर बंद केले तर या समाजाने जायचं कोणी आहे. आपण योगी आहात ना. आपण स्वतःला कोण म्हणून घेतात आणि योग्याची व्याख्या काय माहितीये. योगे पावन मनाचा, योगे पावन मनाचा, लावलेले आहे. मुक्ताबाई विचार करते, आज जर ज्ञान जर लोपलं तर स्वतःच्या हितापासून परावृत्त झालेला हा समाज
यांना कोण सांगणार आहे? आणि म्हणून मुक्ताबाई ज्ञानोबरायला आणि असणारी एक समज देते, माऊली आपण कोण आहात? स्वतःला योगी म्हणून घेतात ना, योग्याची व्याख्या आपल्याला माहित नाहीये. स्वर्गीचा आलोच ऐके, समुद्र पहिलं कडीला देखे, मनोगत ओळखे मुंगेचे. ही जर योग्याची जर योग्य आहे, समाजाने आपल्याला आणि असणार आपल्यावरती शिंतोडे उडवले असते. शब्द आणि असणार आपलं अंतकरण दुखवलं असतं. पण योगी हा पावन असतो, हा निर्मळ असतो. शब्द शास्त्रे झाले क्लेश, सरते म्हणावा उपदेश. शब्दरूपी शास्त्राचा जर आपल्याला क्लेश होत असेल, दुःख वाटत असेल, तर हाच संतांनी आपल्याला उपदेश मानावा. अरे समाज जर नाही बोलणार तर त्याला समाज कसं काय म्हणता येणार आहे? पण आपण एक योगी आहात. आपण जर आणि असणारी ही ताटी जर लावली तर या लेकरांनी कोणाकडे बघायचं आहे? आणि म्हणून या वारकरी संप्रदायावरती आणि असणारे हा वारकरी संप्रदाय घडत असेल, ज्ञानोबराय सारखे संत जर समाज सन्मुख होत असेल, तर ती मुक्ताबाईची आणि या संतांवरती आणि या जगावरती कृपा आहे. आज जर मुक्ताबाई जर नसती, मुक्ताबाई शब्दाचा अर्थ आहे आदिशक्ती. तिचं वय किती याच्याकडे बघू नका. परमार्थामध्ये वयाला किंमत नाही, तुमच्या ज्ञानाला किंमत आहे. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ हा अधिकार ज्या मुक्ताबाईचा आहे. 1400 वर्ष तप केलेल्या योगीराज चांगदेव महाराजांचं गुरुपद होण्याचं भाग्य जिला आहे, ती मुक्ताबाई आहे. आणि ते उपदेश करते आहे, दादा आपण ज्ञानाचे दादा आहात ना, ज्ञान देवा तू कैवल्यम. ज्ञानदेव ही जर आपल्याला संज्ञा आहे, तर ज्ञानाने असा शब्दशास्त्राचा आणि असणारा क्लेश मानायचा. विश्वराजे रागाने आग्नी होत असेल, तर त्या ठिकाणी संतांनी पाणी होऊन गेलं पाहिजे. कारण आपण एक योगी आहात. योग्याची ही व्याख्या आहे हो. आणि म्हणून ज्ञानाचा दरवाजा उघडण्याचं काम केलं असेल तर ते मुक्ताबाईने. आणि मग ज्या ज्ञानोबरायांनी मधुकरीला गेल्याच्या नंतर जोळीमध्ये आलेलं पीठ सुद्धा या विसोबा काकांनी माती मोल केलं. स्वतःच्या गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी मांडे खाण्याची इच्छा झाली म्हणून कुंभाराकडे ते कापर आणण्यासाठी गेलं, पण त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या आणि असणाऱ्या विसोबा चाटीनं केल्या. ज्यावेळेस स्वतःच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त स्वीकारला आणि काकाला सांगण्यासाठी मुक्ताबाईला कोण सांगणार आहे याच्यासाठी आम्ही तर एक नाटक करतो आईला शोधण्याचं, हे सांगण्यासाठी ज्ञानदादा जवळ येतात. आणि त्या करडी नजरीने माफ नाही केलं. बुटा सगट आणि असणारे लात ज्ञानोबरायच्या छातडामध्ये मारले आणि लांबून येते असणारे मुक्ताबाई पाहिलं. आणि हे ज्यावेळेस दृश्य पाहिल्याच्या नंतर मुक्ताबाईच्या मुखातून शब्द निघाले आहे, एक आई वडील नसल्याच्या नंतर पोरांची अवस्था काय होतीये. आणि त्या मुक्ताबाईच्या मुखातून शब्द निघतात, आई वाचोणे पोर वेगळी, नाते तुटले फार, आईचा मावळला आधार. मुलगा किती रडत असू द्या, बापाच्या मांडीवर तर द्या, ते शांत नाही बसणार. पण आई येऊ द्या त्या ठिकाणी. म्हणून आई फार महत्वाची आहे. आणि या संपूर्ण वेदाची, देवाची आणि समाजाची आई होण्याचं भाग्य मिळालं असेल तर ते संत रूपी माऊलींना. ज्ञानोबरायला वास्तविक पाहता ज्ञानेश्वर हे पुल्लिंगी शब्द आहे, ज्ञानेश्वर हे पुरुष आहे, ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे देव आहे, ज्ञानाचा तो देव आहे. पण तरी सुद्धा त्यांना माऊली म्हटलं जात आहे. ते विशेषण आहे त्यांना.
संपूर्ण विश्वाची माऊली होण्याचं भाग्य मिळालं असेल तर ते ज्ञानोबरायांना आहे. का मिळालं? ज्या विसोबा काकांनी मागून आणलेलं पीठ घरापर्यंत नेलं नाही, ते माती मोल केलं. ज्या विसोबा काकांनी स्वतःच्या निवृत्तीनाथ दादाला गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी मांड काढण्यासाठी खापर घरी नेऊन दिलं नाही, ज्या विसोबा काकांनी सकाळी सकाळी आणि असणार अजून काही न मिळालं तोच चातडामध्ये लात मारली आहे. पण ज्ञानोबरायला माऊली का म्हटलं जाते सांगू? मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त म्हटलेलं आहे ना त्या संत महानुभावांना, त्यांना धन्यता तुकोबराय देतात ना. पण औढा नागनाथला ज्या नामदेव महाराजांच्या हातातून देवाने दगडातून त्याचं दिव्य तो प्रगट व्हावा आणि नैवेद्य खावा, प्रेम भांडारी म्हणून जे नामदेव महाराज आहे, पण त्या नामदेव महाराजाला सुद्धा देव त्याच वेळेस कळाले ज्यावेळेस त्यांना स्वतः कोणीतरी गुरु केलं तेव्हा. पण हा अधिकार नामदेव महाराजांचं गुरु होण्याचं भाग्य जर कोणी दिलं असेल, ज्ञानोबरायांनी विसोबा काकांना दिलंय. म्हणून ती विश्वाची माऊली आहे. खास या जगामध्ये तुकोबराय संत जीवनाला धन्यता देतात. त्याचं एकमेव कारण आहे का तुम्ही कितीही आणि असणार त्या जगावरती त्या संतांवरती शिवाय शाप द्या, पण ते तुम्हाला त्याच्या बदल्यात आशीर्वादच देतील. कारण मुळात या पृथ्वीतलावरती आलेले जे काय आहे ते तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी. उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. जीवाला जीवदशा नष्ट करून त्याला शिवापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत महानुभावांनी कशाच्या माध्यमातून केले? मगाशी महाराजांनी प्रमाण दिलंय, हरिभजनीये धवळीले जग. 7-8 दिवसाचं हे मानवी मनाची मशागत करणार सप्ताह म्हणजे हे मनाची मशागत करणार शिबिर आहे. ही उधळपट्टी नाही, वर्गाने एकत्रित करा, सर्वांनी एकत्रित या, इथं वेळ द्या. नाही एखादा वक्ता येईल, तो कोण आहे त्याच्याकडे बघण्यापेक्षा तो सांगतो काय हे महत्वाचं आहे. हनुमंत राय वानर असेल, ते माकड जातीचा असेल, पण तो कोण आहे त्याच्याकडे बघू नका, तो सांगतो काय हे महत्वाचं आहे. त्याने रामायणात सांगितलं त्याच्याकडे बघू नका. तसं वक्ता कोण आहे त्याच्याकडे बघू नका, तो सांगतो काय सांगेल तो संतांचेच विचाराचा परामर्श. आणि संतांच्या विचाराच्या परामर्शाने जर आपण एक एक पदक्रमण करत गेलो, पाऊल टाकत गेलो, तर एक दिवस आपल्यातील संपूर्ण दोष नष्ट होतील. आणि ज्या दिवशी तुम्ही आता दोष रहित होणार आहे त्या दिवशी आणि असणारे तुमच्या अंतःकरणात गुणच राहणार आहे आणि त्या गुणाचीच पूजा होते. आणि ज्या दिवशी तुम्ही आता तुमच्यातील गुण गेले, पाहता गुण मिळेच ना, त्या दिवशी तुम्ही देव झाला. हाच उपकार या ग्रंथाच्या माध्यमातून, या सप्ताच्या माध्यमातून संतांनी आम्हाला दाखवला. हे त्यांचे तुमच्या आमच्यावरती, आणि ते उपकार करण्यासाठी ते कुठून आले तर वैकुंठावरून. कशासाठी आले तर उपकार करण्यासाठी. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी,
तर जीवाची जीवदशा नष्ट व्हावी आणि तो शिवामध्ये ट्रान्सफर व्हावा, हा त्यांनी आपल्यावरती उपकार केला. कुठून आले? तर वैकुंठावरून आले. कसा उपदेश केला? तर त्यांनी आपल्या वाणीच्या माध्यमातून आणि असणारा या समाजाला शिकवलं, या समाजाला सांगवलं. पण सांगत असताना तुम्ही आम्ही बोलतो, पण तुम्ही आम्ही जर बोललो, माझ्याकडे बघा, झालंय आपलं 2 मिनिटात थांबायचं आपल्याला. आपण बोललो तर चालू असलेला चांगला परिवार तिथं लगेच पडदे आडवे येऊ शकतात. काही मंडळी अशी राहतात महाराज, एखाद्याच्या घरी जर 2 तास थांबले ना, ते दुसऱ्या दिवशी डायरेक्ट घराचे 2 दरवाजे करतात ते. हो, सप्त्यात जरी गेले 7 वाजण्यामध्ये 3 पार्ट्या करून टाकतील. गावात राहिले 8 दिवस, गाव गावात ठेवणार, ही आपली वाणी आहे. पण संतांची जर वाणी जर पाहिली ना, तर संतांच्या वाणीने जीवाचा उद्धार होऊ शकतोय. का हो? तेही मनुष्य म्हणूनच आलेले आहात, आम्ही मनुष्य म्हणून आलोय. मग त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एवढा फरक तो काय आहे? ते बोलत असताना ज्ञानोबरायला विचारा, ज्ञानोबराय, हा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपण तयार केलाय, काय म्हणून केलाय? त्याचं उत्तर ज्ञानोबराय एका ओवीमध्ये देऊन टाकतील. मला वाटलं म्हणून मी लिहिला नाही. पण त्याच्यासाठी ज्ञानोबराय सांगतात, माझी सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, आणि मग या जन्मामध्ये आता तया फळाचा महाद्वीप पातलो प्रभू. अजून ओवी नाही कळाली तुम्हाला. खाली जर बसले ना, तर 3-3, 4-4 तास भारती बैठका रंगवणारे भरपूर सापडतील आपल्याला. इथं येऊन बोला म्हणल्याच्या नंतर माऊली महाराज गुंजाळे ना, ती विनोदाने सांगत राहतात, ज्यावेळेस जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची 4थ्या वर्षाची परीक्षा होती ना म्हणले, तर काही परीक्षकांची, बोलू का, धोत्राच्या आतमधली पॅन्ट सुद्धा थरथर कापती म्हणले. इथं नाही ना ते जमत. पण संतांच्या मुखातील शब्द असे आहे, एक शब्द जर निघाला तर तो जीवाचं कल्याण करतो. त्याचं कारण माझी सत्यवादाचे तप. असं बोलावा, संत जर बोलायला लागले तर देवाने डोलावं, हा अधिकार त्यांच्या वाणीमधला आहे. का? सत्यवादाचे तप. खोटं कधी बोलत. तुकोबरायच्या जीवनातील फार मजेशीर प्रसंग होता, पण आपण वेळ संपलेली आहे आपली, आपल्याला थांबायचं आहे. पुण्यातील सेटचं आणि असणारं शेत राखण्यासाठी घेतलंय. त्या बांधावरती बसून आणि असणारं भजन करावं तुकोबरायांनी. त्या शेठजींनी सांगितलं, म्हणले का हो तुकशेठ? तुकशेठ म्हणायचे त्यावेळेस, तुम्ही आमच्या बांधावरती बसून भजन करतात, हा तर फार मोठा आमच्यावरती उपकार आहे तुमचा. पण आता ज्वारीचं शेत आहे, ज्वारी म्हणल्या उरड्यामध्ये आली आहे, राखण्यासाठी घेताल का? तुकोबराय म्हणले काय घेणार नाही. बसले तुकोबराय, ठरलं त्यांचं व्यवहार. तेवढ्यामध्ये भागीरथी आली. भागीरथी म्हणले चला ना बाबा घरी. नाही म्हणले, आता आईला निरोप दे, आता 1-1.5 महिना इथंच निघणार आहे. आता हे राखायला घेतलंय म्हणले शेत पाटलाचं. घरी जाऊन भागीरथीने तो निरोप दिला. आईला तर एवढा आनंद झाला, म्हणले असंही नाही तरी काही आणतच नव्हतं घरी, आता ज्वारी राखायला घेतली म्हणजे घरी काहीतरी. पण तुकोबराय जशी यायचे ना, तुकोबरायचा जसा जसा सोर आळवायला यायचा, तसे पक्षी तुकोबरायच्या त्या स्वरामध्ये सोर आळवायचे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुसोरे आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. असो बरेच पक्षी यायचे. तुकोबराय म्हणायचे, जे आलेले नाही ना दुसऱ्या दिवशी, ते आपले पाहुणे रावळे घेऊन या, त्यांना सांगा गावामध्ये सप्ताह चालू आहे, बोलवा. आपल्यातून इथून गेलेल्या बाहेर आणि असणाऱ्या ज्या कोणी आपल्या मुली आहेत त्यांनाही बोलून घ्या काल्याच्या दिवशी. सगळे यायचे. पाखरांनी काहीच ठेवलं नाही, सगळं साफ करून टाकलं. तो मालक आला पाहायला, तो विचार करू राहिलो, त्याने पाहिलं चारी कोपरे जाऊन, त्याने डोक्याला हात लावला, म्हणले कुठून आबुदी सुचली होती.
अरे काहीच नाही राहिलं. गरम झाला तू. मला असं वाटतं मी भैरवीकडे नाही गेलो तर तुम्ही सुद्धा गरम व्हालात. आतापर्यंत नरम होते. तुकोबरायला जे नाही ते बोलायला लागला. तुकोबराय होते महाराज ते. प्राण जाय लेकिन वचन ते काय आताचे थोडी होते. हे तर सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी एखाद्याने रेकॉर्डिंग करून ठेवलं. नाही माझा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. त्याचं नाव कलियुग आहे. तुकोबरायने सांगितलं काळजी नका करू. आपलं जे ठरलेलं होतं ना तेवढं मी आपल्याला माझ्याकडून काहीतरी काम करून घ्या, नाहीतर माझ्या शेतात आल्याच्या नंतर ते आपल्याला मी आणून दे. काळजी करू नका. रात्र गेली. दुसऱ्या दिवशी द्यायचं ठरलं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. जिथं ते बोलल्याच्या नंतर देव महाराज डोलल्या जातो. देव त्यांचे सर्व काम करतोय. सोंगायला चालू केली ज्वारी. दुसऱ्या दिवशी जे असेल ते काढा म्हणले. जे काही राहील ते मी आणून देईल तुम्हाला. हे काय दंतकथा नाही सांगत. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवन चरित्रातला हा सत्य प्रसंग आहे. जी ज्वारी सोंगली, सोंगणीच म्हणतात ना आपल्याकडे, काढली. 18 पायल्या द्यायची बोली होती. परमात्माच तुकोबरायचा आणि असणारा सेठ म्हणून कोणीतरी आला. एवढी ज्वारी झाली, एवढी ज्वारी झाली. कितीही राखण केलं असतं तरी सुद्धा एवढी झाली नसती. मग त्या परमात्म्यानेच विचारलं. तुकोबरायचा सेवक म्हणून परमात्मा येतोय. त्याने विचारलं किती होती तुमची? म्हणले 18 पायल्याला दिलेली होती. हे मोजा म्हणले 18 पायल्या तुमच्या. राहिलेलं जे काय चल जाऊ द्या म्हणले तुकोबरायच्या घरी. तुकोबरायच्या घरामध्ये गाड्या त्या ज्वारीच्या आल्या. तुकोबराय म्हणले मला त्याचं काय करायचं, मला नको म्हणले. मग ही अशीच तुकोबराय म्हणले आता मोंढ्याला जाऊ द्या आणि ती ज्वारी विकून जे काय पैसे येतील ना त्याच्यातून माझ्या परमात्म्याचं मंदिर बांधा. आजही देऊला जर गेलं ना, जे बांधलेलं मंदिर हे तुकोबराय त्याच्या ज्वारीच्या पैशातून आलेलं बांधलेलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. लटके वचन नाही देही उदासीन. एखादा म्हणला असता एवढी जर ज्वारी झाली ना, पण तुकोबरायांनी नाही सांगितलं. माझ्यावरती सुरी जरी आली पण मी तुझे घेतलेले होते तेवढे द्यावा लागणारे. दिले त्याचे, पण उरलेल्या ज्वारीत एवढी ज्वारी झाली त्याच्यात मंदिर बांधलं गेलंय. पुढं बोलू का नको या स्टेजवरून? असो. अरे मग